आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय जबरदस्त असा व्हिडिओ घेऊन येतोय. आजचा विषय देखील तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. झुडिओ चांगलं की युस्टा? कारण आजकाल तुमच्या परिसरामध्ये हे दोन्ही मॉल दिसायला लागले. एकदम डिटेल डिस्कशन आपण करणार आहोत, परंतु त्यापूर्वी पैसा पाणीला केवळ 1 सेकंद वेळ काढायचा आहे आणि नक्की सबस्क्राईब करा, कारण यापुढील काळात देखील असेच जबरदस्त व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत. आपण जर शहरी भागात असो की ग्रामीण भागामध्ये, आपल्याला झुडिओ कुठं ना कुठं दिसतं. पण आता एक नवा खेळाडू, नवा प्लेयर झुडिओच्या शेजारी दिसू लागलाय. त्या प्लेयरचं नाव आहे युस्टा. पण हा प्लेयर नक्की कोण आहे आणि तो झुडिओपेक्षा भारी आहे का? भारतीय फॅशन मार्केटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठा बदल झालेला आहे. पूर्वी काय व्हायचं की फक्त सण, उत्सव, लग्न कार्य किंवा गरज असेल तर कपड्यांची खरेदी केली जायची. काही कुटुंबांमध्ये तर एका ताग्यापासून सगळ्या पुरुषांचे कपडे शिवले जायचे. सगळे सारखे दिसायचे. पण आज मात्र तरुण पिढीसाठी कपडे ही केवळ गरज नाही, तर स्वतःची ओळख दाखवण्याचं माध्यम बनलेलं आहे. इंस्टाग्राम असेल, रील्स असतील, युट्यूब असेल, डिजिटल कल्चरमुळे ट्रेंड दर आठवड्याला बदलत असतात. अशा वेगवान बदलाच्या काळामध्ये स्वस्त, ट्रेंडी आणि लगेच उपलब्ध होणारे कपडे तरुण पिढीला हवे असतात. याच पार्श्वभूमीवर भारतामध्ये 2 ब्रँड जे आहेत ते झपाट्यानं वाढत आहेत. पहिला आहे तो म्हणजे झुडिओ, दुसरा आहे तो म्हणजे युस्टा. आता झुडिओ आणि युस्टा या दोन्ही कंपन्या गेल्या काही वर्षांमध्ये एकमेकांच्या स्पर्धक बनलेल्या आहेत. हा केवळ 2 कपड्यांच्या ब्रँड मधला संघर्ष आहे का? तर नाही, तर प्रत्यक्षात देशातील 2 मोठ्या उद्योग समूहांमधला संघर्ष आहे. एकीकडे आहे टाटांचा विश्वासार्ह वारसा, दुसरीकडे आहे रिलायन्सची आक्रमक ताकद, आणि या दोघींच्या मध्ये अडकलेली आहे आजची जेनझी पिढी. सुरुवातीला आपण झुडिओ कंपनी कशी सुरू झाली ते बघूया. झुडिओ हा जो ब्रँड आहे तो ट्रेंट लिमिटेड या कंपनीचा आहे. ही कंपनी टाटा ग्रुपच्या अंतर्गत येते, लिस्टेड कंपनी आहे. सुरुवातीला झुडिओ म्हणजे मोठ्या स्टोअर मध्ये असलेलं एक छोटं सेक्शन होतं. 2016 साली ट्रेंडने असं ठरवलं की याचा विस्तार करायचा, याची विक्री वाढत होती, हे त्याच्या पाठीमागचं कारण होतं. आणि आजच्या तरुण पिढीला झुडिओ ब्रँडचे कपडे आवडत देखील होते. त्यानंतर त्यांनी बँगलोरच्या कमर्शियल स्ट्रीटवर पहिलं स्वतंत्र झुडिओ स्टोअर सुरू केलं आणि तिथून खरी वाटचाल सुरू झाली या ब्रँडची. टाटांनी काय केलं की नेहमीप्रमाणे या ब्रँडसाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी वापरली. काय स्ट्रॅटेजी? तर मोठ्या मॉल्समध्ये महागडी दुकानं उघडण्याच्या ऐवजी त्यांनी थेट महत्त्वाच्या शहरांमध्ये, टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये स्वतःचे स्टोअर उघडायला सुरुवात केली. उद्देश काय होता? एकच, की मध्यमवर्गीय कुटुंबियांना, कॉलेजमधल्या तरुणांना आणि नोकरी नुकतीच लागलेल्या युवकांना परवडणारे असे कपडे त्यांना विकायचे. झुडिओची सगळी रचना जी आहे ती व्हॅल्यू फॅशनवर आधारित आहे. म्हणजे जास्त व्हरायटी तुम्हाला मिळते का? नाही, पण जे आहे ते स्वस्त, सध्याच्या ट्रेंडनुसार आणि लगेच उपलब्ध होणारे कपडे, असं त्यांचं गणित होतं. बहुतांश कपड्यांच्या किमती 999 रुपयांच्या आत ठेवून त्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्राहक स्वतःकडे खेचून घेतले. आज झुडिओची देशभरामध्ये 235 पेक्षा जास्त शहरांमध्ये 765 हून अधिक स्टोअर्स आहेत. छोट्या शहरात झुडिओ आता दिसायला लागलेला आहे. टाटांच्या ब्रँडवर असलेला विश्वास, मोठी सायकल चेन आणि ऑफलाईन नेटवर्क ही त्यांची खरी ताकद आहे. आता एकीकडे झुडिओ यशस्वी होत असल्याचं त्यांनी पाहिलं कोणी? तर रिलायन्सने. आणि त्यांनी काय केलं? ते गप्प बसणार का? नाही. मुकेश भाईंकडे एक गणित आहे, जर काही सक्सेस होत असेल तर त्यात रिलायन्स लगेच येणार आणि अगदी कमी वेळामध्ये झपाट्याने विस्तार करून स्पर्धकांना ते संपवून टाकतात. 2023 मध्ये त्यांनी देखील रिलायन्स रिटेल अंतर्गत युस्टा हा नवा ब्रँड लॉन्च केला. पहिलं युस्टा स्टोअर हैदराबाद मध्ये सुरू झालं, पण झुडिओ पेक्षा यामध्ये मोठा फरक होता. युस्टा फक्त दुकानापुरतं मर्यादित राहिलं का? नाही, रिलायन्सने त्याला लगेच आपल्या डिजिटल इकोसिस्टीमशी जोडलं. ऑनलाईन प्लॅटफॉर्म, मोबाईल ॲप, डेटा अनालिटिक्स आणि फास्ट डिलिव्हरी सर्व्हिस युस्टाने द्यायला सुरुवात केली. हीच ती मुकेश भाईंची स्ट्रॅटेजी जी जिओला सुद्धा वापरली होती, जिओ मनी या नावाने. युस्टाचं मार्केट होतं कॉलेजला जाणारे विद्यार्थी, नोकरी करणारे तरुण आणि सोशल मीडियावर असणारी जेनझी पिढी. त्यांच्या कपड्यांची सुरुवातच 199-299 रुपयांपासून होते. अनेक वेळा टी शर्ट 299 रुपये, जीन्स 499 रुपये अशा दरात मिळतात. हा रेट झुडिओ पेक्षा देखील कमी आहे. युस्टा स्टोअर्स मध्ये QR कोड, सेल्फी झोन, डिजिटल डिस्प्ले अशा गोष्टी वेगवेगळ्या मुद्दाम ठेवण्यात आलेल्या आहेत, कारण आजची पिढी फक्त खरेदी करत नाही, तर त्या पिढीला एक्सपिरियन्स देखील हवा आहे. सध्या भारतामध्ये युस्टाची 27 हून अधिक शहरांमध्ये 55 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. आजच्या तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी या दोन्ही कंपन्या कायम प्रयत्नशील आहेत. मग आता प्रश्न येतो, आजची तरुण पिढी थोडी वेगळी आहे. त्यांना महिनाभर एकच कपडे वापरायचे नसतात. ट्रेंड बदलतात, स्टाईल बदलते, त्यानुसार कपडे देखील बदलतात. पण सगळ्यांकडे मोठं बजेट असतं का? नाही. अशा वेळी झुडिओ आणि युस्टा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. यासोबतच सोशल मीडियामुळे जेनझी मध्ये तुलना व्हायला लागली आहे. कोणाकडे कुठला ब्रँड आहे, कोणाचा लुक कसा आहे हे सतत दिसत असतं. त्यामुळे फास्ट फॅशनची गरज निर्माण झालेली आहे. जशी फॅशन
फॅशन बदलली तसंच कंपन्या देखील बदलू लागल्या. दर आठवड्याला नवे डिझाईन, कमी किमतीमध्ये चांगले कपडे देणे हेच या दोन्ही कंपन्यांचा फॉर्म्युला आहे. युस्टाने आता काय केलं की आणखी एक गोष्ट त्यामध्ये जोडली, ती म्हणजे डिजिटल कनेक्ट. रिलायन्सचं नेटवर्क प्रचंड मोठं आहे. ग्राहकांच्या खरेदीच्या सवयीपासून ते रंगांच्या पसंतीपर्यंत सगळा जो काही डेटा आहे तो त्यांच्याकडे आहे. त्यामुळे कंपनी डेटाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर सेल करत आहे. झुडिओ विरुद्ध युस्टा ही स्पर्धा म्हणजे ऑफलाईन विरुद्ध डिजिटल अशी स्पर्धा नाही. टाटा समूह देखील हळूहळू पण स्थिर पावलं टाकते. रिलायन्स मात्र आक्रमक आहेत. ते पटकन प्रयोग करतात, पटकन बदल करतात. एक्सपर्टच्या मते पुढील 10 वर्षामध्ये जो ब्रँड ट्रेंड सगळ्यात लवकर ओळखेल आणि तो स्टोअरमध्ये आणेल तोच टिकेल. झुडिओ आणि युस्टा त्याच दिशेने प्रयत्न करत आहेत. आजचा ग्राहक फारसा लॉयल नाही. आज झुडिओ, उद्या युस्टा, परवा दुसरं काही, असं त्याचं साधं गणित आहे. जिथे चांगला आहे, अफोर्डेबल आहे, तिथे जाऊन खरेदी करायची ही या पिढीची सवय आहे. एकच ब्रँड वर्षानुवर्ष वापरायचा ही त्यांची मेंटॅलिटी नाही. सध्या झुडिओचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे टाटांवर लोकांचा विश्वास जो आहे तो आहे. त्यांनी आधीच उभारलेलं स्टोअरचं नेटवर्क जे आहे तो आहे. लहान शहरांमध्ये झुडिओ आधीच पोहोचले का? पोहोचलेला आहे. मग युस्टाचा फायदा काय? तर रिलायन्सची सप्लाय चेन स्ट्रॉंग आहे. डिजिटल त्यांची ताकद चांगली आहे. ऑफलाईन ऑनलाईनचं मॉडेल त्यांच्याकडे आहे. ते ग्राहकांना मोबाईलवर आणि दुकानात देखील खेचतात. खरं सांगायचं तर लॉंग टर्म मध्ये दोन्ही ब्रँड टिकण्याची शक्यता आहे, कारण भारताचं मार्केट तेवढं प्रचंड आहे. या कंपन्या दोन्ही त्यामध्ये टिकू शकतात, याबाबत आत्ता तरी शंका वाटत नाही. पण छोट्या ब्रँडसाठी ही धोक्याची घंटा आहे, कारण या कंपन्यांचा विस्तार झपाट्याने होतोय. त्यामुळे इतर छोट्या कंपन्या किती दिवस टिकतात हा एक मोठा प्रश्न आहे. मग आता पर्याय काय? या दोघांव्यतिरिक्त मार्केटमध्ये अजूनही मोठे प्लेयर आहेत का? निश्चितच आहेत. मॅक्स फॅशन आहे, H&M आहे, झारा आहे. पण मॅक्स, H&M आणि झारा हे तुलनेनं महाग कपडे असतात. झुडिओ, युस्टा थेट स्वस्त आणि ट्रेंडी सेगमेंटमध्ये सध्या चर्चेमध्ये आहेत. त्यांचा टार्गेटेड ऑडियन्स तो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या लढाईमध्ये खरी ताकद जी आहे ती आपल्याकडे आहे, कारण आपण आहोत ग्राहक. जो ब्रँड चांगली क्वालिटी देईल, व्यवस्थित किंमत लावेल, नवीन एक्सपिरियन्स देईल, त्याच्याकडे तरुण वळेल. आणि आज झुडिओ पुढे आहे, उद्या कदाचित युस्टा आघाडीवर असेल, पण शेवटी जिंकणार कोण आहे? तर जेनझी जिंकणार आहे, ग्राहक जिंकणार आहे. कारण पहिल्यांदाच भारतामध्ये फॅशन कंपन्या ग्राहकांच्या मागे धावताना दिसत आहेत. ग्राहक कंपन्यांच्या मागे धावत नाहीयेत. ही स्पर्धा भारतीय रिटेल इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे, कारण ही लढाई फक्त कपड्यांपुरती मर्यादित न राहता ती भारतातल्या तरुणांचा सगळ्यात आवडता ब्रँड बनण्याची आहे. कारण हीच पिढी आपल्याला भविष्यामध्ये नफा कमवून देणार आहे, हे कंपन्यांच्या आता लक्षात आलेलं आहे. आणि म्हणूनच प्रश्न फक्त झुडिओ की युस्टा यावर थांबत नाही, तर प्रश्न आहे उद्याच्या भारताचा फॅशन ट्रेंड कोण ठरवणार याच. बाकी अशाच दोन ब्रँडची तुलना करणारा आणखी एक व्हिडिओ आम्ही लवकरच बनवणार आहोत. त्यामुळं पैसा पाणी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. दुसरं म्हणजे तुमची नोकरी AI मुळे जाऊ शकते का? राईट क्लिक करा आणि व्हिडिओ नक्की पहा. तो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आणखी एका अशाच महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी.